मला बकेट भरून. आई ग काय ग काय बसले गेले की काम सांग जाव. अहो पाणी संपलंय म्हणून म्हणलं बकेट भरून एक द्या. तर इथं मला चालायला नको वाटतंय आणि तुझं काय झालं चलाय नाही. काय झालं तर पोट साफ झालं नाही माझं. मला नुसतं असं उदास उदास वाटा होय काय काय रे ते बस का अजून द्या थोडं देवा त्या दर पाणी संपलंय. तिच्यापाशी येऊन बसावा काय प्रेमाच्या गोष्टी बोलावा तर लगे कामच सांगते बाया. कामाची नाही व अव तुमच्या जवळ मोबाईल असताना तुम्ही येऊन बसलाच नसता. मोबाईल उग तुमचा बंद पडलाय म्हणून तुम्हाला प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या कळायला त्या. बर 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 कवा आणणार आहे तू नीट करून. अगं पगार तरी होऊ दे. अगं 2 दिवस झालं मोबाईल फुटलाय असं वाटायला लागलंय मला. माझा ऑक्सिजनच बंद पडल्यासारखं वाटायला लागले. 24 तास त्या मोबाईल मध्ये मुंडकं झोपेतनं उठल्यापासून ती झोप तर तुझ्यापेक्षा मला लई व्हायला लागले. तू कुठं मालिका पुरता घेते पण मला तर कसं तरीच व्हायला लागले. आता पगार उचतर तर दम काढावं लागेल. अहो मला तो वैताग आलाय बघा ते शेजारच्या मोबाईलवरून फोन करायचा. आणा बाया लवकर मोबाईल. तसं काय नाही. आणि तुमच्या पोटाला काय झालंय. अगं तुला काय सांगू संडास साफ व्हाय नाही. कस काय 2 दिवस झालं संडास म्हणजे असं तुंबल्यागत खाल्लेलं. तुला दिसलो तरी का मी संडासला गेलो. नाहीच की. अगं काय झालंय काय की एवढं पोट जाम झालंय का नाही मला संडासच येणं झाली. होय काहीच कळना झाले. काय करते मी ते शेजारी डॉक्टर आहेत ना हा गंभीर डॉक्टर हा तर त्यांना जेवायला आलं की त्यांना जाऊन बोलवती. होय हा म्हणजे मग कळन काहीतरी तुमच्या पोटाचा इलाज बरं बरं मग कशामुळे साफ व्हायना कशाचं काय. बोलव मग त्यांना. हा लई गचगच वाटायला लागली. होय. खाऊच वाटत नाही आणि असं कस तरीच होती. होय खाल्लेल्या अशा गराळ्या येतात पोट साफ नाही झाल्यामुळे लई त्रास होतो बाबा. मग लय तुमचा वैताग आलाय. तुमच्या आजाराचाच वैताग आलाय खरंच. सारखं काय ना काय असतंय तुमचं. मोबाईल त्यातल्या त्यात नसला नाही त्यात तर अजून तर लईच बोरिंग व्हायला लागले. लय म्हणजे लय म्हणून तर प्रेमाच्या गोष्टी कळायला त्या का नाही. त्यातली त्यात बिग बॉस बी चालू आहे. आता 3 दिवस झालं हुकलाय बघणं काय होईना झालंय. अयो थांब जरा कळ आली ग. बरं जाऊ येतो बरं बघून येते का. नुसता बसतोय बघ आणि नुसतं महागारी येतोय. होय. येत तर काहीच नाही. अय चिवड्या इथे थांब. खुर्चीवर बसा ते. आली आली कळ आली. पहिले आलोच मी. अयो अरे लई कळ मारायला लागली. आता 100% पोट साफ होईल. आय 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 आय. A few moments later. देवा आईला इतकी जोरात कळ आली. मला वाटलं होईल साफ. शी होय वा झालं का पोट साफ. अगं नाही अगं साफ झालं. लय जोरात आली. मला वाटलं आता तरी साफ होईल. असं गच गच झालंय का ना दगड भरली होती आणि गराळ्याची यायला लागली घाण घाण. बरं आण ते बोलवून लगेच. जा बोलून आण मग पटकन. आले असते ना त्यांचा टाइम बी झालाय. अयो बाब्या डॉक्टर आलेत चेक करून घ्या. मी काम करते तोवर. बर बर आलो डॉक्टर. घेतो चेक करून. लय जाम झालंय. आईच्या गावात जण बोलवलं काय झालंय पण. हो डॉक्टर पोट 2 दिवस झालं जाम आहे बघा. संडासच बाहेर येईना झाली. आता कसं सांगू तुम्हाला. पाणी जाईना काही जाईना नुसतं गच्च गच्च व्हायला लागली बाबा पोटात. काय झालंय कधीपासून पोट दुखतोय. पाणी पोटभर पिलताव का. बाहेरचं काय खाण्यात आलंय काय तुमच्या. डॉक्टर बाहेरचं तर काय खाण्यात नाही आलं बरं का. आणि पाणी पाणी तर मी लय पितोय.
पण काय झाले काय की पोटच सफाई नाही बघा. लय कस तरी होतंय, गाचा गाच वाटतंय नुसतं. एक मिनिट, तुमच्या पोटात काय वाजते का बघते. आयो हळू डॉक्टर हळू. आव हळू ना, किती दुखतंय तुम्ही एक. मला सांगा, कशाचं व्यसन आहे का हो? व्यसन? अहो डॉक्टर, मला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही आणि तुम्ही म्हणताय की व्यसन काय करताय का? अहो धुतलेल्या तांदळासारखा आहे मी. आयो. मला सांगा, तुम्ही मोबाईल वापरता का? मोबाईल? अहो डॉक्टर, 2 दिवस झालं मोबाईल बंद पडलाय बघा. हा वापरतोय. तुम्ही मोबाईल किती तास वापरता? तू समझा? अहो मोबाईल ही झोपुस्तरच ह्या माणसाच्या हातात मोबाईल नसतोय फक्त, नाहीतर कंटिन्यू मोबाईल असतोय बघा. अहो डॉक्टर, ते मोबाईलचा लईच नाद लागलाय बघा. जो पुस्तक काय दिलंच नसतं त्या मोबाईलला. थोडा जर वेळ भेटला का सारखा मोबाईल बघत असतो. पण त्याचा ह्याचा काय संबंध आहे? तुम्ही मोबाईलचं कशाला विचारायला लागलाय किती तास वापरतो? कुठला बी आजार कुणकड बी जोडतो. जेवढे विचारले प्रश्न तेवढंच सांगा. डॉक्टर मी येत का तुम्ही येत? बर बर बर, विचारा, सांगतो व्यवस्थित. बाथरूमला जाताना मोबाईल घेऊन जातो का बघाय? हा डॉक्टर, बाथरूमला जाताना जात असतो. एक 10-15 मिनिट लागतात हागायला. अच्छा, तुम्ही बाथरूमला मोबाईल घेऊन जाता वय. आलंय माझ्या लक्षात. थांबा, तुम्हाला चिठ्ठी लिहून देते. मला सांगा, रोज मोबाईल बाथरूमला नेत होता का कधीतरी नेत होता? अहो मी रोज नेत होतो मोबाईल बाथरूमला. जेव्हा बाथरूम लागेल का डेली मी घेऊन जात होतो. पण मला सांगा, ह्या बाथरूमचा ह्या आजाराचा काय संबंध आहे? मी विचारते तेवढंच सांगा. बर बर, मी बाथरूम मध्ये जाऊ किंवा कुठं जरी जाऊ, थोडा जर वेळ भेटला का मी आपलं मोबाईल बघत होतो. आणि बाथरूमला तर हमखास फिक्स नेत होतो बघा. मग ते बसून बसून थोडं तरी टाइमपास व्हायला पाहिजे ना. बर बर, देते तुम्हाला लिहून. हा द्या लिहून. ते काय माहितीये का, जरा धरा, लिहिलं. संडास यायला पण जरा टाइम लागतो ना, म्हणून जरा बाथरूम मोबाईल घेऊन जात होतो बाथरूमला. रुको जरा, अंधार यायला. सबर करो. ओप्पो F27. अहो डॉक्टर, अहो हे मोबाईल कशाला लिहून दिलाय? आणि हे मोबाईल तर 30,000चा आहे. मोबाईल घ्या म्हणता का काय मला तुम्ही? आणा मोबाईल, म्हणजे तुम्हाला बाथरूम येईल. तू समझा? मोबाईल आणू आणि बाथरूम होईल? ह्याचा काय संबंध मला काय समजा नाही. नहीं, तू समझा नहीं. तुमचा आजार मोबाईल से कनेक्ट आहे. आणा मोबाईल आणि बाथरूमला जाऊन या. बघा, लगेच पोट साफ होतंय. काही लोकांना गायचप खाल्ल्याशिवाय संडास येत नाही. काही लोकांना मोबाईल बाथरूम मध्ये नेल्याशिवाय संडास येत नाही. त्याच्याच परिणाम आहे ते. चावा, मोबाईल घेऊन या. ले मोबाईल भारी आहे. तुम्ही आपटला, पडला, पाण्यात गेला तरी मी फुटत नाही. काहीच होत नाही त्याला. मोबाईल घेऊन या आणि जावा बाथरूमला. कसं फ्रेश वाटतंय. बर बर बर, म्हणजे मोबाईल आणल्याशिवाय साफ होणार नाही म्हणा की. हो, नाही होणार. बर 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 बर, पण लयच महागचा मोबाईल आहे. ह्याच्यामध्ये काय कमी किमतीचा नाही का? अहो, लय भारी मोबाईल आहे. जावा घेऊन या. देवा, बर बर बर, घेऊन येतो. तिकडे काय बघताव? पैसे दे माझं, मी जाते. हा डॉक्टर, मी काय म्हणतोय, एक 10 दिवसांनी पगार होणार आहे, देतो की तुमचा? हा फी देतो की? अहो, लगेच द्या. अहो डॉक्टर, पगार झाले की देतो. पैसे नाही तर आता ही मोबाईल आणायला सुद्धा
बहिणीकडून पैसे मागून घेतो हा. तुम्ही जावा, माझा पगार झाला का नाही मी नक्की आणून देतो घरी. हा, माझ्या बायको पैसे देतो. आठवणी द्या पगार झाल्यावर. देवा, 30,000चा मोबाईल घ्यायला लावलाय डॉक्टरनं. आईला ह्या मोबाईलचा परिणाम माझ्या पाक हागंदारीवर पडलाय. मोबाईल आणतो, बहिणीला फोन करतो, म्हणजे पोट चला पहिलं फोन करतो, पहिला पैसे मागून घेतो आणि पहिलं साफ करायचं. बघतो बघ पोट लय जाम झालंय.